सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये आंबोली घाटातून खाली आल्यावर गोव्याला जाणारा दाणोली बांधा असा शॉर्टकट रस्ता लागतो. हा रस्ता सरमळे या गावातून जातो. तुम्ही जर कधी या रस्त्यावरून गेला असाल तर सरमळे गावाकडे रस्त्याच्या बाजूला असलेलं शिवलिंग तुमच्या नजरेस पडलं असेल. या देवस्थानाचं नाव आहे सपतनाव. याची कथा अशी, महाभारतकालीन हे मंदिर पांडवांनी बांधायला घेतलं होतं आणि ते एका रात्रीतच बांधून पूर्ण करायचं होतं. पण त्यांना हे साध्य करता आलं नाही आणि त्या दिवसापासून अवशेष रूपात हा देव तिथे स्थानापन्न होतं. पण अनेक वर्षानंतर सरमळे गावाच्या ग्रामस्थांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला. देवाचा कौलही मिळाला आणि एका रात्रीत मंदिर बांधायला गावकरी सज्ज झाले. नवसाला पावणारा आणि हाकेला धावून घेणारा नाथ अशी सपतनाथची ख्याती आहे. मंदिराची कल्पना गोव्याला राहणाऱ्या एका भक्त गृहस्थाच्या मनात आली आणि त्याने समिती नेमून खास प्लॅन तयार केले. मंदिराचे भाग आणि ते योजनाबद्ध रीतीने लावण्यासाठी 18 कारागीर राजस्थान येथून मागवले गेले आणि त्यांच्यासोबत बाजूला असणाऱ्या ओटवणे गावातील गवंडी येऊन ग्रामस्थांनी याला हातभार लावला. मंदिराचे काम सुरू असताना मंत्रोच्चार संस्कार सुरू होते, पण त्याचसोबत प्रचंड संख्येने जमलेल्या जमावाचाही हर हर महादेवचा जयघोष सुरू होता. आणि अखेर 5 मार्च 2024ला सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6:30 तळाला सिमेंटचे ब्लॉक्स टाकून फाउंडेशन टाकायला सुरुवात झाली. पहाटे 5 वाजता सूर्योदयाच्या आधी या मंदिराचा कळस चढवण्यात आला. हे मंदिर आता सर्व भक्तांसाठी खुलं. स्थापत्यकलेचा कल्पकतेने वापर करून बांधलेले हे मंदिर एकदा तरी नक्कीच बघायला हवं.